दोन्ही साईडला आपल्याला ना असे टँक लावलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला ना खूप सारे असे माशांचे ना वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। आणि या साईडला इकडे बघता ना मित्रांनो आपल्याला ऑस्कर पाहायला मिळतात, बघू शकता ना मित्रांनो, मेलन बार्ब नाव आहे याचं। आणि ना ही आपल्याला इंडियामधली आपल्या माशांची प्रजाती आहे। क्रॅबवाला आपल्याला पाहायला मिळते फिश। तर याचा काय रेट आहे? 400 रुपयांची जोडी येणार आहे। आणि समोर इकडे बघता ना हे 2500 रुपयाला आपल्याला जोडी येणार आहे। खाली असा इकडे बघता ना जावा बर्ड आहेत आपल्याला पाहायला मिळतात। हे ब्लॅकवाले आहेत ना ते 1800 रुपये जोडी येणार आहे आणि व्हाईटवाले आहेत ना ते 2000 रुपये आपल्याला जोडी येणार आहे। टँकमध्ये ना आपल्याला मित्रांनो खूप सारे हॅमस्टर पाहायला मिळतात, बघू शकता। केजमध्ये ना मित्रांनो आपल्याला व्हाईटवाले उंदीर पाहायला मिळतात, 400 रुपयाला येणार आहे आपल्याला। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आपण आलो कुर्ल्याला ईस्टला आहे ना मुंबईतील सगळ्यात मोठा एक असा फिश मार्केट आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे आपण घरामध्ये जे ॲक्वेरियम असतात ना त्याच्यामध्ये ठेवणारे सर्व प्रकारचे इकडे आपल्याला ना मासे पाहायला मिळतात। सोबतच या मार्केटमध्ये ना आपल्याला माशांसोबतच माशांसाठी लागणारा खाद्य असेल, टँक वगैरे असतील किंवा जे इतर आपले पाळीव प्राणी आहेत ना म्हणजे मांजर असतील, कुत्रे वगैरे किंवा हॅमस्टर वगैरे अशा सर्व प्रकारचे ना प्राणी आणि पक्षीसुद्धा आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर त्याला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। आता ना मित्रांनो आपण इकडे समोर बघू शकता गोल्डन प्लाझा ही जी सोसायटी नाही याच्या इकडे आतमध्येच आहे ना खालती आपल्याला मार्केट वगैरे पाहायला मिळतात। खूप सारे आतमध्ये शॉपसुद्धा आहेत आणि इकडे येण्यासाठी आहे ना या साईडला इकडून समोर येतात ना पुढून इकडे लेफ्ट घेतलात की आपला कुर्ला स्टेशन आहे। स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला मार्केट पाहायला मिळतं। तर चला आता आपण इकडे आतमध्ये जाऊया आणि मासे वगैरे बघायला सुरुवात करू। तर सुरुवातीला ना आपण मित्रांनो इकडे ना बघू शकता ॲक्वा प्लॅनेट नावाचा आहे नाही का शॉप आहे। तर आपण इकडे आतमध्ये जाणार आहोत आणि इकडे ना खूप सारी गर्दीसुद्धा पाहायला मिळते, बघू शकता। सोबतच या शॉपमध्ये ना आपल्याला सर्व प्रकारचे मासे पाहायला मिळतात, बघू शकता। दोन्ही साईडला आपल्याला ना असे टँक लावलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला ना खूप सारे असे माशांचे ना वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। तर आता आपण हळूहळू एक एक बघायला सुरुवात करणार आहोत। तर समोर आहेत ना मित्रांनो आपण गोल्डफिश बघताय ना आपल्याला। हे गोल्डफिशचा काय रेट आहे? 300 रुपयाला आपल्याला जोडी मिळणार आहे गोल्डफिशची। आणि इकडे वरती आरवांना बघताय ना आपण 3000पासून रेट चालू होतो आहे, बघू शकता। तसेच या साईडला इकडे ना बघू शकता आपल्याला ना ऑरेंजमध्ये ना आपल्याला मॉली पाहायला मिळतात। 300 रुपये ना डझन, सॉरी 500 रुपयापासून मॉलीचा रेट चालू होतो इकडे। आणि या साईडला इकडे बघता ना मित्रांनो आपल्याला ऑस्कर पाहायला मिळतात, बघू शकता। आणि ऑस्करमध्ये ना एका टँकमध्ये खूप सारे आपल्याला पाहायला मिळतात, बघू शकता। आणि कलरसुद्धा खूप त्यांचा छान वाटतो आहे। आपल्याला ना 500 रुपयाला ही जोडी येणार आहे ऑस्करची, खूप सारे बघू शकता। तसेच या साईडला सुद्धा ना आपल्या या बाजूला चॉकलेटमध्ये ऑस्कर पाहायला मिळतात आणि जी 600 रुपये जोडी आहे। आणि बघू शकता खूप सारे आपल्याला याच्यामध्ये कलर पाहायला मिळतात। पुढे या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो मॉली आपल्याला पाहायला मिळतात, ब्लॅक आणि व्हाईटमध्ये आहेत। डझनला येणार आहेत आपल्या 500 रुपयामध्ये डझन येणार आहेत, म्हणजे 12 येणार आहेत त्याच्यामध्ये। पुढे इकडे या साईडला सुद्धा बघू शकता मित्रांनो छोटे छोटे आपल्या आहेत ना झेब्रा म्हणून यांचं नाव आहे ते वाली पाहायला मिळतात। 200 रुपयामध्ये आपल्याला 12 येणार आहेत आणि बघू शकता खूप ॲक्टिव्ह असे आपल्याला हे मासे पाहायला मिळतात। त्याच्या तिकडे ही कोई बघताय 1200 रुपये आपल्याला जोडी येणार आहे कोईची, तीसुद्धा खूप मोठ्या साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्या साईडला वरतीसुद्धा बघू शकता मित्रांनो आपल्याला पॅरोटमधले फिश पाहायला मिळत आहेत, 600 रुपये पेअर आहे त्याचा। आणि या साईडला इकडे आपण बघू शकता गोल्डनमध्ये आहेत, 800 रुपयामध्ये आपल्याला पेअर पाहायला मिळणार आहे। आणि ना थोडे युनिकवाले आपल्याला हे मासे आहेत, बघू शकता। जसा पोपटाचा आकार असतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला याचा फेस पाहायला मिळतो। या साईडला सुद्धा बघू शकता मित्रांनो आपल्याला जिस्कस मासा पाहायला मिळतो आहे, 2200 रुपयाची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि याच्यामध्ये सुद्धा आहेत ना आपण बघू शकता खूप सारे कलरमध्ये आहेत। तर या साईडला ना मित्रांनो ॲक्वा प्लॅनेटमध्ये ना आपल्याला सर्व प्रकारचे ना इम्पोर्टेड आपल्याला मासे पाहायला मिळतात। समोर इकडे बघू शकता ब्लॅक गोस्ट म्हणून आहे, 3500 रुपयांची जोडी येणार आहे। आणि खूप ना युनिकवाले आपल्याला इकडे मासे पाहायला मिळतात। तसेच या साईडला इकडे हा सुद्धा बघाल ना क्रॅबवाला आपल्याला पाहायला मिळतो फिश। तर याचा काय रेट आहे? 400 रुपयांची जोडी येणार आहे। आणि बघू शकता इकडे टँकचा एकदम आहे ना जे आतमध्ये डिझाईन केली ना तो सुद्धा खूप छान वाटतं, बघू शकता। एकदम असा आतमध्ये आपल्याला कापूस टाईप थीम दाखवलेली आहे। तसेच इकडे या खालच्या साईडला सुद्धा बघू शकता आपल्याला ना छोटेवाले शार्क पाहायला मिळतात, 80 रुपयाला जोडी येणार आहे त्यांची। आणि इकडे ब्लॅकमधले आहेत ना आपल्याला 60 रुपयांमध्ये पेअर येणार आहे, बघू शकता। एकदम स्वस्तामध्ये आपल्याला इकडे मासे पाहायला मिळतात। समोर बघता ना मित्रांनो मेलन बार्ब नाव आहे याचं। आणि ना ही आपल्याला इंडियामधली आपल्या माशांची प्रजाती आहे, बहुतेक लोकांना ही सुद्धा माहीत नसणार आहे। याचा रेट कसा आहे दादा? 500 रुपये जोडी,
500 रुपयाला आपल्याला 12 पीस येणार आहे त्याच्यामध्ये बघू शकता. पुढे या साईडला बघू शकता मित्रांनो आपल्याला एंजल फिश पाहायला मिळतात. आणि यांना खूप इम्पोर्टंट आपला माशांची प्रजाती आपल्याला इकडे पाहायला मिळते. कसं इथं पेअर कशी आहे ही 300 रुपये आपल्याला ती जोडी येणार आहे. तशी या साईडला सुद्धा खूप सारे छोटे छोटे मासेसुद्धा आपण पाहायला मिळतात बघू शकता. हे वाले कोणते आहेत? कार्डिनल टेट्रा. काय त्यांचं कसं काय? कार्डिनल टेट्रा आपल्याला 500 रुपयाला 12 पीस येणार आहे ते. तर पुढे या साईडला सुद्धा बघू शकता मित्रांनो लेझर मासा आहे. 200 रुपयाची जोडी येणार आहे आपल्याला. आणि ना थोड्या वेगळ्या प्रकारे मी आपल्याला पाहायला मिळते ब्लॅक कलरमध्ये. आणि हा सुद्धा ना आपल्या इकडे आपल्या इंडियामध्ये मिळणाऱ्या ह्या माशांची जाती आहेत. या साईडला सुद्धा बघू शकतो मित्रांनो आपल्याला रेड टेल शार्क पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ना रेनबो कलरसुद्धा आणि एक सिल्वर कलरमध्ये आहे. तर याचं कसं रेट आहे बोललं? आणि ओके रेनबो शार्कची पेअर आहे ना आपल्याला 100 रुपयाला येणार आहे. आणि ही सिल्वर आली बघताय ना ती 300 रुपयाला पेअर येणार आहे. तर आता ना मित्रांनो आपण आहे ना एक्वा प्लॅनेटमधले आहेत ना सर्व टँकमधले मासे वगैरे पाहून झालेले आहेत. आणि यांच्या इकडे ना आपल्याला खूप सारे युनिकवाले मासे पाहायला मिळतात. तर तुम्ही सुद्धा जर इकडे येत असाल ना तर या शॉपला नक्की भेट द्या. आणि या शॉपमधला नंबर आहे ना 8454875384. आणि इकडे दादा आहे बघू शकता हर्ष नाव याचं. तर याच्याकडून एकदा तुम्ही इकडे आलात ना तर बार्गेनिंगमध्ये कमी जास्त करून सुद्धा घेऊ शकता तुम्ही. तर आता इथून आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया. तिकडे सुद्धा बघूया कसा काय रेट वगैरे. मित्रांनो आपण तिकडे समोर आहे ना तो एक्वा प्लॅनेटच्या इकडे गेलेलो. तिथे आपण बघितले आहेत मासे बघून झाले आहेत. आणि आता इकडे आतल्या साईडला जाणार आहोत. आणि इकडे समोर बघू शकता सिद्धेश आहे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ॲक्च्युली ना इकडे आम्ही येताना ना म्हणजे आज सकाळी आम्ही सिद्धेशच्या घरी गेलेलो. त्याची मग सिद्धेशची गाडी घेऊन मग आपण या मार्केटला आलो आहे. आणि इकडे आता आहे समोर बघू शकता गोल्डन प्लाझा आहे. तर इथे आपण आतमध्ये जाऊया आता. तर आता ना मित्रांनो आपण आपल्या दुसऱ्या शॉपच्या इकडे आलेलो. इकडे बघू शकता ॲक्वा सिटी हा शॉप आहे. आणि सुद्धा ॲड्रेससुद्धा खाली मेन्शन आहे बघू शकता. तर आता मग इथे आलेलो आपण. आणि इकडे वगैरे आहेत ना मासे कसे आहेत ना ते आता बघूया आपण. तर सुरुवातीलाच ना आपल्याला इकडे बघू शकता छोटे छोटे आहेत ना आपले टँकचे पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला फायटर मासे पाहायला मिळतात. 300 रुपया सुरुवातीला खाली बघतो ना त्यांचा रेट आहे. आणि वरच्या साईडला बघता ना ते आपल्याला 200 रुपयाला सिंगल पीस येणार आहे. आणि सर्वात ना आपण मेल बघतो आहे. मेलवाला फिश आहे ते. खूप सारे कलर आहेत. ॲक्च्युली ना आम्ही त्या दिवशीसुद्धा आलो होतो ना त्याच्यासाठी याच्यापेक्षा अजून आपल्याला कलर पाहायला मिळाले होते. सुरुवातीला ना या साईडला सुद्धा बघू शकता आपण छोट्यावाल्या बेबी वफर फिश पाहायला मिळतात. तसे इकडे सिल्वी म्हणून नाव आहे यांचंसुद्धा बघू शकता 300 रुपयांचा पेअर सांगतो आहे. आणि हे सुद्धा खूप ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. तशी या साईडला इकडे मॉली पाहतो आहे. आपल्याला या मॉली आहेत ना यांच्या इथे आपल्याला 500ला 12 पीस मिळणार आहेत. तसेच या साईडला सुद्धा खाली बघू शकता खूप सारे वेगवेगळे आपल्याला मासे पाहायला मिळतात. म्हणजे बघू शकता माशांचा जो मधला साईड येतो ना असं वाटतं की तो चमकतो आहे. खूप छान वाटतं ते सुद्धा. मागाशी आपण ज्या शॉपमध्ये गेलो होतो ना तिकडे आपल्याला फक्त सिल्वरमधले एंजल फिश पाहायला मिळाले होते. आणि यांच्या इकडे बघू शकता आपण मिक्समध्ये म्हणजे ब्लॅक आणि आपल्याला गोल्डमध्ये आपल्याला एंजल फिश पाहायला मिळतात. तसे या साईडला हे सुद्धा मासे कोणते आहेत ना हे जर तुम्हाला माहीत असतील ना तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. छान आहे ते सुद्धा बघू शकता. क्रॅब फिश बघतोय आपण 400 रुपयांची सुद्धा या साईडला जोडी आहे. आणि सेटअपमध्ये बघू शकता खूप छान असं सेटअप केलं आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये बघू शकता आपण कसे मस्त एकदम असे बसलेले आहेत. समोर हे सुद्धा मासे मित्रांनो बघत असाल ना तर खूप भारीवाले पाहायला मिळतात आपल्याला. म्हणजे ट्रान्सपरंट आहेत टोटल हे मासे. म्हणजे माशाचं आपल्याला ना आपल्याला पूर्ण त्याच्या जो आतली जी रचना आहे ना म्हणजे काटा वगैरे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यात फुल ट्रान्सपरंटमध्ये आपल्याला मासा पाहायला मिळतात. तसे या साईडला या सुद्धा बघू शकता गप्पीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात साध्यावाले. मित्रांनो आपल्याला ऑस्कर पाहायला मिळतात बघू शकता 500 रुपये त्यांचीसुद्धा जोडी सांगतात. आणि इकडे रेग्युलरवाले आहेत आपले मासे फ्लोरन वगैरे. तसे इकडे वरतीसुद्धा बघाल ना मोठेवाले आपल्याला ना फ्लोरन पाहायला मिळतात. म्हणजे हेडवाले आहेत बघू शकता खूप मोठा असा त्यांच्या हेड पाहायला मिळतो आहे. यांच्या इथे सुद्धा ना आपल्याला मित्रांनो खूप सारे एक्झॉटिकवाले आपल्याला मासे पाहायला मिळतात. इकडे बघू शकता हे वाले सुद्धा मासे बघाल ना म्हणजे झेब्रा टाईपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 300 रुपयांचा सुद्धा पेअर आहे. पण इकडे ना माशांचा रेट आहे ना मित्रांनो आपल्याला बार्गेनिंग गेलात ना तर थोडाफार कमी जास्त सुद्धा करून होऊ शकतो. तसेच या साईडला इकडे बाहेर आहेत ना त्यांचा इकडे म्हणजे टँक लावून ठेवलेले आहेत. इकडे बघू शकता कोळी फिश आपल्याला पाहायला मिळते 1200 रुपयांच्या. यांच्या इकडे सुद्धा जोडी आपल्याला पाहायला मिळते कोळीची. तसेच इकडे बघताय ना ऑस्कर आपल्याला पाहायला मिळते. तसेच या साईडला इकडे बघाल ना आपल्याला गप्पी आहेत ना खूप साऱ्या पाहायला मिळतात बघू शकता.
आणि एकदम ना सर्व फिश आहेत नाही आपल्याला ॲक्टिव्हवाले पाहायला मिळतात. त्या साईडला इकडे बघू शकतो आपल्याला व्हाईट कलरमध्ये कोय पाहायला मिळतात. आणि हे कोय मासे म्हणजे त्यांना मित्र आपण म्हणजे जापानला वगैरे असतात ना नद्यांमध्ये पाहायला मिळतात ना ते वाले मासे ते बघू शकता व्हाईट कलरमध्ये. आणि याच्यामध्ये ना खूप सारे कलरसुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतात. पुढे आता ना आपण आपल्या मित्रांनो बर्ड केजमध्ये आलेलो आहे तिकडे. आणि समोर इकडे बघताय ना हे 2500 रुपयाला आपल्याला जोडी येणार आहे. आणि समोर तो ग्रीन कलरवाला बघताय ना पक्षी आपल्याला हा जो ग्रीनवाला बघताय ना आपल्याला 12,000 रुपयाचा सिंगल येणार आहे. जोडी आहे का सिंगल? 12,000चे पेअर येणार आहे त्याच्यामध्ये बघू शकता. हे बघता ना मित्रांनो ज्यानं ना सन कलर नाव आहे आणि 30,000 रुपयांचा हा पेअर येणार आहे. बघू शकता कलरफुल आहेत सन कलर. आणि प्राईससुद्धा त्यांची तशीच आपल्याला पाहायला मिळते इकडे सांगतात. तसेच या साईडला इकडे न बघताना आपण लवबर्ड पाहायला मिळतात. 500 रुपये जोडी येणार आहे या साईडला. आणि या साईडला पुढे बघताना ते 700 रुपये जोडी येणार आहे. आणि खाली या साईडला इकडे बघताना जावा बर्ड आहेत आपल्याला पाहायला मिळतात. हे ब्लॅकवाले आहेत ना ते 1800 रुपये जोडी येणार आहे. आणि व्हाईटवाले आहेत ना ते 2,000 रुपये आपल्याला जोडी येणार आहे. आणि बघू शकता हे पक्षी खूप छान वाटत आहेत बघू शकता पूर्णपणे एकदम व्हाईट आणि चोचसुद्धा तेवढीच त्यांची एकदम अशी लालसर आपल्याला पाहायला मिळते. तर आता ना पुढे आपण अजून एका शॉपजवळ आलो तिकडे ना अबी ॲक्वेरियम म्हणून आहे त्याच्या इकडे आलेलो आहोत. आणि इथे सुद्धा एक छोट्या सेटअपमध्ये झालं आपल्याला खूप सारे मासे पाहायला मिळतात. तर इकडे समोरच आहेत ना बघू शकता हे आपल्याला कलरफुल असे टेट्रा फिश पाहायला मिळतात. तर इकडे मित्रांनो बघू शकता 250 आहेत ना आपल्याला 12 येणार आहेत. कलर बिटोबल नाव सांगतात. तर बघू शकता खूप छान छान असे कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या साईडला इकडे बघता ना टायगरवाल्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढे इकडे बघताय ना मित्रांनो कोय पाहायला मिळतं आपल्याला फिश 1200 रुपये सांगतात. पण मार्गेनिंग करून आपल्याला 1000 रुपयाला जोडी येणार आहे. आणि कोयची साईजसुद्धा बघाल ना खूप आपल्याला मोठीवाली पाहायला मिळते बघू शकता. या साईडला इकडे बघताय मित्रांनो फ्लॉरन पाहायला मिळतो. आणि त्याचा हेडसुद्धा बघू शकता. याचा काय रेट आहे? 4,000 रुपये याचा रेट सांगतो आहे. आणि हे नाव फ्लॉरन खूप ॲक्टिव्ह आहे बघू शकता. जसं आपण बोट घेतो आहे ना त्या साईडला येतो आहे ना. डिस्कस मासा आपल्याला पाहायला मिळतं आहे बघू शकता. 3,000ला याचासुद्धा पेअर येणार आहे. आणि एकदम माशांचे बॉर्डरचे डिझाईन आहेत ना ते आपल्याला बघू शकता खूप छान पाहायला मिळतं आहे. तसं या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला गप्पी पाहायला मिळतात. आणि खूप साऱ्या आपल्याला क्वांटिटीमध्ये आपल्याला गप्पी पाहायला मिळते. 300 रुपयाला 12 पीस येणार आहेत. आणि बघू शकता खरंच खूप टँकमध्ये जवळजवळ 500च्या वरती आपल्याला हे गप्पी मासे पाहायला मिळतात. पुढे इकडे बघता ना मित्रांनो हा डॉलर फिश आहे. 300ला जोडी येणार आहे याच्यामध्ये. आणि मीडियम साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या इकडे ना मित्रांनो माशांसाठी लागणारं खाद्यसुद्धा आपल्या इकडे ना पाहायला मिळतो. आता रेट वगैरे कसं आहे ना ते बघूया आपण. हा इकडे ना तायो कंपनीचा आहे पुष्पिड्या इकडे बघू शकता. आणि याचा रेट कसा आहे ना ते आता सांगतो तुम्हाला. 175 रुपयाचा रेट आहे बघू शकता. 100 ग्राममध्ये आपल्याला 175 रेट आहे. आणि इकडे हा एव्हरी बॅट म्हणजे सर्व फिशसाठी आपण देऊ शकतो असा वाला खाद्य आहे. फिश टँकमध्ये ना आपल्याला क्लोरीन वगैरे ना ते सुद्धा पाहायला मिळते. 50 रुपयाला आपल्याला एवढा मोठा कॅन येणार आहे. आणि छोट्या साईजमधला आहे ना तो 20 रुपयाला येणार आहे. छोट्या साईजमधला म्हणजे हा बघू शकता हा आपल्याला 20 रुपयाला येणार आहे. पुढे अजून आहे ना की मित्रांनो त्रिशक्ती म्हणून एक ना शॉप आहे त्यांच्या इथे आपण आलेलो आहोत. आणि इकडे ना आपल्याला माशांसोबतच आहेत ना बर्ड्स वगैरे सर्व पाहायला मिळतात. तर इकडे या केजमध्ये बघू शकतो मित्रांनो आपण आपल्याला अल्बिनो कॉकटेल पाहायला मिळतो आहे. 550 रुपये यांचा पेअर आहे हा. आणि इकडे खाली बघताय ना ग्रीन ब्लू टेलवाला बर्ड आहे. 5,000 रुपयांचीसुद्धा पेअर आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्याला लवबर्डसुद्धा पाहायला मिळतात. 500 रुपयाला आपल्याला जोडी येणार आहेत. आणि याच्यामध्ये कलर लिमिटेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या साईडला इकडे आहेत ना मित्रांनो आपल्याला आफ्रिकन लवबर्ड पाहायला मिळत आहेत. आणि यांच्यात ना 2500 रुपये जोडी येणार आहे आपल्याला. आणि बघू शकता एकदम ना मीडियम साईजमधली त्यांची साईज आहे. चोच वगैरे बघायला एकदम शार्प आपल्याला पाहायला मिळतं. आणि डोळ्यांमध्ये ना अशा व्हाईट आणि लाल कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसेच व्हाईट आणि ब्लॅकमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आल्यानंतर आहे ना मित्रांनो अजून आपल्यात ना आफ्रिकन लवबर्ड पाहायला मिळत आहेत बघू शकता. तसेच इकडे मगाशी आपण बघितले ना व्हाईटवाले जावा ते सुद्धा पाहायला मिळते जोडी इकडे. तसेच इकडे अल्बिनोसुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि या साईडला इकडे बघू शकता खूप सारे आहेत ना आपल्याला कोंबडीच्या प्रजाती आहेत ना त्या पाहायला मिळतात. तसे इकडे बघू शकता बदकाची पिल्लंसुद्धा आपण पाहायला मिळतात. 500 रुपये यांचा रेट आहे. वरती आहे इकडे आहेत ना हे
टर्की टाईपमध्ये आपल्याला कोंबड्या पाहायला मिळतात. 500 रुपयांच्यामध्ये यांचासुद्धा रेट आहे. आणि ही मीडियम साईज आहे आणि याच्या इथे बघा ना थोडी मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढे तिकडे या केजमध्ये सुद्धा बघू शकता मित्रांनो आपल्याला छोटेवाले ना कोंबडीची कलरफुल अशी पिल्लं पाहायला मिळतात. 20 रुपयांमध्ये ना आपल्याला यांच्या मित्रांनो जोडी पाहायला मिळते इकडे. तसेच या साईडला ना मित्रांनो आपल्याला कबूतर पाहायला मिळतात. बघू शकता 1200 रुपयांचे ना जोडी येणार आहे कबुतरांची. तिकडे या टँकमध्ये ना आपल्याला मित्रांनो खूप सारे हॅमस्टर पाहायला मिळतात. बघू शकता एकदम असा जो लाकडाचा भुसा आहे ना त्याच्या आतमध्ये असे एकदम लपून बसल्यासारखे पाहायला मिळतात. हा इकडे बाहेर आलेले एक बघू शकता एकदम छोट्या साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांच्या ना 1000 रुपये जोडी आपल्याला येणार आहे. तिकडे या साईडला या केजमध्ये ना मित्रांनो आपल्याला व्हाईटवाले उंदीर पाहायला मिळतात. 400 रुपयाला येणार आहे आपल्याला. आणि बघू शकता कसले एकदम ॲक्टिव्ह आहेत. बघू शकता म्हणजे सहजासहजी उंदीर आहेत ना आपल्या घरामध्ये आलेले कोणाला आवडत नाहीत. पण हे वाले उंदीर बघितलात ना नक्कीच आवडेल. असं वाटेल की आपण हे घरी घेऊन जावेत. मित्रांनो पक्ष्यांसाठी लागणार आहेत ना आपल्याला पिंजरे वगैरे पाहायला मिळतात. हा बघताय समोर आहेत ना 350 रुपयाचा रेट आहे. एकदम सिंगल पेअरसाठी एकदम चांगलासा आपल्याला पिंजरा पाहायला मिळतो आहे. आणि जर मोठावाला पाहिजे असेल ना तर इकडे बघू शकता 500 रुपयाला येणार आहे आपल्याला. ते सुद्धा बघू शकता आपण खूप सारे आहेत ना आपल्याला स्नेल पाहायला मिळत आहेत. म्हणजेच गोगलगाय आहेत ना त्यांचा टाईपचा एक प्रकार आहे तो आपल्याला पाहायला मिळतात. आणि बघू शकता कसे एकमेकाला असे एकदम चिपकून राहिलेले आहेत. हे 40 रुपयाला आपल्याला यांची जोडी येणार आहे. आणि एक गोष्ट नाही यामध्ये आपण फक्त मागाशी बघितली होती इकडे वरच्या साईडला ना बघू शकता हे समोर बघताय ना ते या स्नेलने दिलेले ना अंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पुढे ना मित्रांनो आपण आहे ना ह्या ॲक्वालँड एक शॉप आहे यांच्या इथे आलेलो आहोत. आणि इकडे ना आपल्याला माशांसोबतच ना फिश टँकमध्ये लागणारे फिल्टर असतील किंवा जे फिश फूड वगैरे आहेत ना ते सगळ्या गोष्टी आपल्याला एका ठिकाणीच पाहायला मिळतात. तसेच इकडे फिश टँकमध्ये आपण म्हणजे सुशोभीकरणासाठी ना जे लागतं ना आतमध्ये ठेवतो आपण त्यासुद्धा आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. तसे इकडे बघू शकता छोट्या साईजमधले सुद्धा आपल्याला फिशसाठी लागणारे जो आतमध्ये सेटअप आहेत ना ते सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या इकडे ना आतमध्ये आल्यानंतर आहे ना मित्रांनो आपण फायटर माशांचे ना खूप सारे व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात. आणि कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि फक्त 150 रुपयांमध्ये आपल्याला हे फायटर मासे येणार आहेत. बघू शकता खूप सारे कलर आणि युनिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा समोर आलं ना सर्वात जास्त मला आवडलं आहे प्रॉपर असा रेडमध्ये आहे. तर मित्रांनो समोर आहे ना हा रेडवाला फायटर आहे ना तो आपण आपल्या घरी फिश टँकसाठी घेण्यासाठी घेतलो आहे. आणि बघू शकता खूप ॲक्टिव्हवाला आपल्याला तो वाटतो आहे. आणि कलरसुद्धा खूप भारी वाटतो आहे त्याचा. 150 रुपये रेट आहे त्याच्यामुळे आपण तोसुद्धा एक घेतो आहे. तर इकडे ना मित्रांनो मयुरेशसुद्धा आपल्यासोबत आलं होतं. आणि इकडे ना आपण हा वाला आहेत ना रेडवाला फायटर आहे ना तो आपण विकत घेतला आहे. आणि बघू शकता खूप छान वाटतो आहे तो. आणि त्याच्यासाठी ना इकडे हा खानासुद्धा आहे. हा सुद्धा बघू शकता बेटाचा आहे ना हा फिश फूड आहे. 100 रुपये पॅकेट आहे. 20 ग्राम येणार याच्यामध्ये. आणि याची खासियत म्हणजे ना मित्रांनो हा पूर्णपणे ना माशाला साईज वगैरे गेन करण्यासाठी याचा प्रॉपर फूड आहे हा. तर मित्रांनो आता आहे ना जर आपण अजून एक आहे नाच ॲक्वेरियम एक शॉप आहे त्यांच्या इथं आलेलो आहोत. आणि इकडे ना आपल्या ॲक्वेरियमचा जो सेटअप लागतो ना ते सगळं पाहायला मिळतं. म्हणजे बघू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला स्टोन वगैरे पाहायला मिळतात. इकडे बघू शकता ही बारीक बोलल्यात ना आपल्याला खडी टाईप पाहायला मिळते. तिकडे ती समोर कलरफुलवाली सुद्धा पाहायला मिळते. आणि व्हाईट कलरमध्ये सुद्धा आहे. तसंच इकडे ना आतमध्ये सेटअपमध्ये बघू शकता जर वुडनवाला सेटअप वगैरे पाहिजे असेल ना आपल्याला बघू शकता लाकडाचा पीस आहे आपल्याला तो सुद्धा पाहायला मिळतो आहे. या साईडला सुद्धा बघू शकता मित्र आपण टँकमध्ये ना असे छोटे छोटे आपण झाडं जर सेटअप दाखवत असेल ना ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तसेच वरती या इकडे बघताय ना अँटी क्लोरीनचा आपल्याला ना कॅन पाहायला मिळतो आहे. 1 लिटरचा कॅन आहे हा. 650 रुपयाचा रेट आहे. तसेच इकडे हा बघताय ना स्ट्रेस रिलीफ आहे तो सुद्धा एक ना लिक्विड टाईप फॉर्म आहे आता. आणि याचा प्राईज आपल्याला 390 रुपये 200 ml आहे. म्हणजे फिश टँकमध्ये माशांसाठी यूजच्या आहेत ना सगळ्या गोष्टी आपल्याला तसे इकडे ना मित्रांनो टँकमध्ये आपल्याला ठेवण्यासाठी ना ज्या स्टोन असतात ना त्यासुद्धा इकडे बघता कलरफुलमध्ये आहेत ना 40 रुपयाला आपल्याला किलोवरती येणार आहेत. आणि इकडे आहेत ना व्हाईट आणि रेग्युलर मार्बलवाले टाईप आहेत. यावाले आपल्याला 80 रुपये किलोवरती आहेत. तसे इकडे जी रेग्युलर जी आपली माती येते ना सॉईल बारीकमधली ती सुद्धा आहे 40 रुपये किलोवरती ही सुद्धा येणार आहे. तसं इकडे आहेत ना बघू शकता बर्डसाठी वगैरे ना लागणारं फूड ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. बघू शकता खूप साऱ्या प्रकारचे दाणे वगैरे आहेत. तर मित्रांनो पुढे ना आपण अजून एका शॉपमध्ये आलो. तिकडे ना आपल्याला माशांसोबतच ना माशांसाठी लागणारे टँक वगैरे पाहायला मिळतात. हे बघू स्मॉल साईजवाला ना इकडे 100 रुपये येणार आहे. हा इकडे बघताय एक मीडियम तो 300 रुपये आहे. त्या वरच्या साईडला बघताय तो 400 रुपये येणार आहे. आणि हा इकडे हा स्क्वेअरवाला बघताय ना तो आपल्याला 900 रुपये येणार आहे.
विथ लाईट आहे, याच्यामध्ये ना आपल्याला लाईटसुद्धा आहे. तर इकडे मित्रांनो आपल्याला ना इयरपंपसुद्धा पाहायला मिळतात. हा डबलवाला आहे ना तो 250 रुपये आहे आणि सिंगलवाला फिल्टरवाला जो एअरपंप आपल्याला 100 रुपयामध्ये येणार आहे. तसे इकडे फूडसुद्धा बघताय ना, खूप सारे प्रकारचे फूड आहेत, म्हणजे कासवांसाठीच आहे, माशांसाठीच वगैरे आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर आज ना मित्रांनो आपण कुर्ल्याला ईस्टला आलेलो. इकडे फिश मार्केटमध्ये आपल्याला ना ॲक्वेरियममध्ये लागणार आहेत ना सर्व प्रकारचे मासे इकडे पाहायला मिळतात. दुपारी आलो होतो, म्हणजे जवळपास आपण 3 वाजता आलो होतो आणि आता वाजता 6. आणि घरी घेण्यासाठी ना आम्ही म्हणजे सिद्धेशने सुद्धा घेतला एक फायटर मासा आणि मी सुद्धा घेतला आहे. म्हणजे मी रेडमध्ये घेतला आहे कलर आणि सिद्धेशने घेतला आहे स्काय ब्लू टाईपमध्ये आहे ना, स्काय ब्लू कलरमध्ये घेतला आहे. सोबतच माशांचा त्या फायटर माशासाठी लागणारं फूड वगैरे आम्ही इकडे सर्व घेतलेलं आहे. आणि इकडे येण्यासाठी ना मित्रांनो आपल्या सर्व प्रकारचे मासे ना होलसेल आणि रिटेल दरामध्ये मिळतात. तसेच माशांसाठी मासे असतील किंवा बर्डसाठी लागणारं खाद्य वगैरे सर्व एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर हा व्हिडिओ ना आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.